उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, आज गुरुवार आणि एकादशी याचं विशेष महत्त्व आत्ताच आपणा सर्वांना गुरुजींनी सांगितलं. तथापि आपण सकाळी भोपाळीनंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचे सामुदायिक पारायणं केलेली आहेत आणि आपण सेवेकरी होण्यासाठी आलात. मागाशी हात आपण वरती केलेत. सेवेकरी होताना स्वाभाविक आणि रास्त भावना आपण व्यक्त केलेली आहे की जीवनात येणाऱ्या असंख्य अडीअडचणींवर स्वामी मात करतात, म्हणून आपणाला सेवेकरी व्हायचं आहे. तथापि आमच्या प्रतिनिधींनी सेवेकरी होण्यासाठी जे स्वामी चरित्र सारामृत आहे 21 अध्यायाचे, त्याचा परिचय करणं क्रमप्राप्त आहे. याचे रोज आपण क्रमशः 3 अध्याय मनोभावे वाचावेत. या तुळशीच्या माळेवर 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करावा. पुरुषांनी गुरुवार उपोषण करावं. भगिनींनी कुलस्वामिनी तथा मंगळ शुक्रवारी उपोषण करावं. यांची जी जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचं आपण स्तवन करावं. महाराष्ट्र राज्यात जे स्थायिक लोक आहेत त्यांच्या कुलस्वामिनी येणेप्रमाणे आहेत. बऱ्याच कुळांची कुलस्वामिनी सप्तशृंग आहे. मोठ्या प्रमाणात तुळजापूर आहे, नंतर कोल्हापूर आहे, नंतर माहूर आहे. या आपल्यापैकी कुलस्वामिनी आहेत. त्यांना वर्षातून एकदा तरी जाऊन त्यांचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद आपण घ्यायचा असतो. त्या आशीर्वादामध्ये एवढं सामर्थ्य आहे की कुटुंबात जी अडलेली कामं आहेत किंवा अनेक समस्या आहेत, आज आपण बहुतांशी बऱ्याच समस्या घेऊन आलात. त्यात मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, विवाहाचा प्रश्न आहे, अपत्याचा प्रश्न आहे, शेतीचे उद्योगाचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, घरकुलांचे प्रश्न आहेत आणि सर्वात शेवटचा मनःशांतीचा प्रश्न आहे. या सर्व समस्यांवर स्वामी आणि स्वामींच्या सेवेमुळं त्यावर मात करता येते. म्हणून आपण सेवेकरी होणं हे आपण पसंत केलेलं ही रास्त गोष्ट आहे. आणि सोबत पंचमहायज्ञ रोज करणं आवश्यक आहे. कारण मनुष्य जो जन्म आपणाला मिळालेला आहे आणि मनुष्य जन्माला येताना काही ऋण घेऊन येतो आणि ते ऋणमुक्त जीवन आपणाला मिळण्यासाठी 5 कामं रोज आपण करायची असतात. त्यात एका रद्दी पेपरला गाईचं थोडं तुपात बोट बुडून तो जाळणं, त्याला देवयज्ञ म्हणतात. आता बऱ्याच कुटुंबात गोऱ्या, लाकूड फाटा, कोळसे याचा अभाव आहे. म्हणून एका रद्दी पेपरला तूप लावून पेटवणं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झालं. इतकं सोपं आहे. दुसरं, स्नानानंतर भगिनी स्वयंपाक करतात आणि ऐन स्वयंपाकाच्या वेळी कावळा ओरडून ओरडून हैराण होतो. अशा वेळी स्वयंपाक झाल्यानंतर त्यातला थोडासा अन्नाचा भाग एक छोट्या पोळीवर कावळ्याला देणं, त्याला पितृयज्ञ म्हणतात. आपले मृत पितर हे अन्नाच्या वासाचे भुकेलेले आहेत, म्हणून एक घासभर अन्न त्यांना द्यावं. तेवढंच अन्न गाईला दिल्यानं ऋषीयज्ञ होता. म्हणून वेळेत दिवसभरात कधीही घासभर अन्न गाईला द्यावं. दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन किंवा लहान मुलांना गोळी बिस्किट दिल्यानं मनुष्य यज्ञाचं फळ मिळतं. आणि चौथं,
गाई मुंग्यांना 2-4 दाणे चिमूटभर साखर घालणं, त्याला भूतयज्ञ म्हणतात. म्हणून ही जी 5 कामं आहेत, गाईला घास, कावळ्याला घास, मनुष्याला भोजन, मुंग्यांना साखर, अग्नीला तूप, या 5 गोष्टी केल्या तर कुटुंबामध्ये स्वास्थ्य, शांती, सौख्य आणि समाधान आणि ऋणमुक्त जीवन आपणाला जगण्याला एक नामी संधी मिळते. म्हणून आपण त्याची संधी आपण घालू नये. हे रोज आपण कुटुंबात कोणी सदस्यानं करावं हे कळकळीचं आवाहन. आज आपण हे सर्व करत असताना मूल्य शिक्षणात आपण नव्या पिढीला बरोबर घेऊन त्यांनाही सेवेकरी बनवणं क्रमप्राप्त आहे. आणि घराघरात पुंडलिक श्रावणबाळ तयार व्हावेत, वृद्धाश्रममुक्त भारत व्हावा, यासाठी या कार्यानं आज आपल्यात आलेल्या गुरुजनांच्या माध्यमातून ते आपला परिचय करून देत आहेत की राज्यात, गावात, देशात सर्व सेवानिवृत्त आणि सेवेत असणारे जे गुरुजन आहेत त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं. शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं, हा एक त्रिवेणी संगम आहे. आणि या माध्यमातून जर आपण हे काम हाती घेतलं तर देशामध्ये एक चांगली संस्कृती नव्या पिढ्यांपर्यंत पोचेल आणि या देशात वृद्धाश्रममुक्त भारत होऊन घराघरात पुंडलिक आईवडिलांचं, वृद्धांची सेवा करण्यास उद्युक्त होतील. हे काम एक महत्त्वाचं, विश्वासाचं आणि अगत्याचं आहे. म्हणून या कामात आपण कृपया सर्वांनी आमच्या गुरुजन प्रतिनिधींशी संवाद साधून या कामाला सहकार्य करावं हे कळकळीचं आवाहन. तर दुसरा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. अस्तमानपर्यंत विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा आपल्या समस्यांवर मोफत मार्गदर्शन हे प्रतिनिधी समस्यांचा उलगडा करून सांगणार आहेत. म्हणून आपण ही संधी दवडू नये हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेलं आहे. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह साखरपुड्यात व्हावेत. ज्यांना कोणी वाली नाहीत, गोरगरीब जनतेच्या मुलामुलींच्या विवाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. शहीद जवान आणि आत्महत्या पीडित कुटुंबांना एक धीर दिलासा देण्याचं काम या विवाह मंडळातून करण्याची नामी संधी आम्हा सर्वांना आहे. म्हणून आपण आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधावा आणि इथे जे पालक आपल्या मुलामुलींच्या लग्नाचा प्रश्न घेऊन आलेले आहेत त्यांनी आमच्या विवाह मंडळाकडे कृपया सर्वप्रथम नोंद करावी. काल नाशिकला झालेल्या उपक्रमात मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी विवाह मंडळात भाग घेऊन नोंद केलेली आहे. म्हणून असे प्रत्येक गावागणिक, वाड्यापाड्यांगणिक विवाह मंडळं जर पोचली तर हा जो प्रश्न आज मुलामुलींच्या लग्नाचा ऐरणीवर आहे तो मार्गी लागेल आणि आयुष्यात किंतु परंतु हा प्रकार होणार नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण विवाह मंडळं गावोगावी उभी करावीत. त्यात गोरगरीब जनतेचा त्यात सहभाग असू द्यावा हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. शेती अंतर्गत आणि कृषीशी संलग्न असलेले 55 लघुउद्योग याशी संबंधित आहे. शेती कशी करावी, तिचं माती परीक्षण, पाणी परीक्षण, बीज परीक्षण या संदर्भात काही मार्गदर्शन सातत्यानं कृषी महोत्सवासह शेतकऱ्यांच्या बांधावर केलं जात आहे. कोणती झाडं लावावीत, झाडं लावण्याचा सध्या उपक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे.
म्हणून पर्यावरणाला मदत करण्यासाठी आपण हे सारे उपक्रम संबंधितांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत कृपया पोचवले तर पुढच्या अनिष्ट गोष्टी त्या थांबतील. जगात आणि देशात वाढतं तापमान आहे, त्यावर निश्चितपणे मात करता येईल आणि चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी ही माफक अपेक्षा या उपक्रमातून आपणाला बघायला मिळेल. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक असाध्य आजारासह कॅन्सरचा दवा घेऊन आलेले आहेत. बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया हा दवा आहे. म्हणून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ही एक संजीवनी आहे. याचा आपण कृपया सहानुभूतीपूर्वक वापर करावा आणि जनतेला दुःखमुक्त, रोगमुक्त, निरोगी त्यांना जीवन जगता यावं हा त्यामागचा मुख्य उद्देश या कार्याचा आहे. म्हणून या कार्यानं मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल ही आरोग्यधाम त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी उभं राहत आहे. लवकरच ते आपण कार्यान्वित करणार आहोत आणि देशातल्या गोरगरीब जनतेला मोफत सेवा या धामातून आपणापर्यंत मिळणार आहे. म्हणून आपण याचा कृपया लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूविषयी जे अनभिज्ञता आहे आणि वास्तूमुळे जे काही अनारोग्य जन्माला येतं त्यावर मात करण्याचं सामर्थ्य या विभागानं जनतेपर्यंत पोचवलेलं आहे. म्हणून वास्तूची रचना कशी असावी, त्या देवघर देव्हाऱ्यापासून तर अंतर्गत रचनेचा त्यात एक परामर्श घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्या दिशेला तोंड करून अभ्यास करावा, स्वयंपाक कुठल्या दिशेला करावा, शयनकक्ष कुठल्या दिशेला असावं, पाहुण्यांचं कक्ष कुठे असावं, या साऱ्या बाबी ज्ञानदान 1 ते 4 या ग्रंथांनी आपणापर्यंत सूचित केलेल्या आहेत. त्याचा अवश्य आपण कृपया लाभ घेतल्यास वास्तूत निश्चितपणे आपणाला एक हरवलेली मनशांती पूर्वपदावर आणण्याला संधी मिळेल. तर पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आपणाला बऱ्याच जणांना बदलणारे कायदे हे माहीत नाही, ते समजून घेण्यासाठी आणि कोर्टाची वारी बंद होण्यासाठी आपण या विभागाचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. म्हणून त्यांना या ठिकाणी प्रति गुरुवार रविवारी आपला बहुमोल वेळ गरजूंसाठी ते देतात. म्हणून गरजूंनी आणि सेवा केंद्राच्या केंद्र निर्मितीसाठी ज्या काही अडीअडचणी असतील त्यावर आपण संवाद साधावा हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे त्यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. सोबत दुर्गा अभियान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी हे सर्वजण आलेले आहेत. यांच्या ज्ञानाचा लाभ जनतेपर्यंत कसा पोचेल म्हणून आपण आमच्या प्रतिनिधींशी कृपया संवाद साधावा. हा वादळी ध्वज हनुमंताचा आहे. वादळ येण्यापूर्वी जर तो लावला तर काही मिनटामध्ये वादळ थांबतं. भूकंप होऊ नये म्हणून हे यंत्र आहे. याची प्रत्येक गावात मारुती मंदिरात जर स्थापना किंवा सेवा केंद्रात केली तर भूकंपापासून आपलं संरक्षण होतं. याला खर्च 1 रुपयासुद्धा नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की या सर्व माफक बाबी जनतेपर्यंत आपण कृपया पोचवण्याचं धाडस करावं हे कळकळीचं आवाहन. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवलेला विभाग आहे. आणि ज्या भगिनी या विभागात काम करतात त्यांनी आपला परिचय देऊन आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरातल्या सदस्यांसंदर्भात काही भगिनी विचारणा करण्यासाठी आलेल्या आहेत. त्यात व्यसनांचा समावेश आहे.
बरेच लोक कुटुंबात अनभिज्ञपणानं अनेक व्यसनं करतात. त्यात तंबाखू आहे, धूम्रपान आहे, मद्यपान आहे, मांसाहार आहे. ही सारी व्यसनं परोक्त कायमस्वरूपी बंद करण्यासाठी काही घरगुती उपाय दिलेले आहेत. आणि ते जर घरगुती भगिनींनी उपाय केले तर त्यावर निश्चितपणे मात करता येईल. उदाहरणार्थ, ही शंकराची पिंड आहे. आता सध्या श्रावण महिना संपत आलेला आहे, 2-4 दिवस बाकी आहे. त्याचा लाभ घेताना शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर आपण महिम्न तथा रुद्राचा पाण्याचा अभिषेक आपण करावा. आणि साचलेलं अभिषेक केलेलं ते तीर्थ त्यांना जर दिलं, महिन्याभरात व्यसनं तर बंद होतील, पण सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे घरातले सदस्य शाकाहारी निर्व्यसनी होतील. हे तितकंच खरं आहे. म्हणून आपण हा प्रयोग घर बसल्या सर्व भगिनींनी संबंधितांना तीर्थ देण्याचं करावं. तर शेवटचा प्रश्न, काही कुटुंबियांनी डोक्यावर वाढणारं कर्ज या संदर्भात विचारणा केलेली आहे. त्यावर उपाय आहे. त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे आणि या श्रीयंत्रावर आपण कमळगड्ड्याची माळ अर्पण करून दुसऱ्या हातात तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, कारण तुळस विष्णूंना प्रिय आहे, या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र, नंतर श्रीसूक्त आपल्या नित्यसेवेत आहे, नंतर व्यंकटेश स्तोत्र या पठणानं सुमारे 21 दिवसानंतर डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं. म्हणून आपण घरचे घरी हे सोपे उपाय करून बघावेत. अनुभव काय येतो ते अन्य जणांना, अन्य कुटुंबियांना आपण सांगावेत. सोबत प्रतिपौर्णिमेला आमच्या साऱ्या जगातल्या देशातल्या भगिनी एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद पौर्णिमेला बनवतात. ही मराठी 5 अध्यायाची पोथी त्याचं वाचन करतात. सायंकाळी एका पाटावर 3 सुपाऱ्या मांडून याची मांडणी करून घरचे घरी सत्यनारायण तोही स्वतः करतात. ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण घरी करतात त्यांनी हात वरती करावे. धन्यवाद. ज्यांचे हात वरती नाही त्यांना आपण जर सांगितलं तर त्यांचंही कल्याण अटळ आहे. त्यांनाही सोबत घेऊन आपणाला या साऱ्या बाबी त्यांच्यापर्यंत विश्वासानं पोचवता येतात. हे तितकंच खरं आहे. म्हणून या सर्व बाबी या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाशी संबंधित आहे. या आपण कृपया या कार्याला हातभार लावावा एवढंच कळकळीचं सांगून, वर्षभरात येणारे सण वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, गोत्र, खंडोबा ही पण माहिती आहे. मराठी अस्मितेतून आमच्या भगिनी आपणाशी संबोधित करते. देवघर कसं असावं, त्यात किती देव असावेत, कोणते नसावेत, कोणते असावेत, देव्हाऱ्याचं तोंड पश्चिमेला असावं म्हणजे साधकाचं तोंड पूर्वेला होईल. या साऱ्या अत्यंत सोप्या बाबी आपण कृपया समजून घेण्याचं करावं हे कळकळीचं आवाहन. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण काही तास या ठिकाणी सेवा रुजू करण्यासाठी बसलात. वेळेला विलंब न करता पुनश्च एकदा या श्रावण महिन्याच्या आणि येणाऱ्या पुढील महिन्यात गणपती नवरात्र आहे. इथे मातीचा गणपती आपणास पर्यावरणपूरक प्रतिनिधी दाखवत आहेत. त्याचं महत्त्व आपण कृपया समजून घ्यावं. त्या मातीच्या गणपतीमध्ये 4 बिया आयुर्वेद वनस्पतींच्या रुजवलेल्या आहेत आणि विसर्जनाच्या वेळी तो गणपती जर आपण उद्यानात पुरला तर तो वृक्षांना घेऊन त्या वृक्षांना जन्म देईल. पर्यावरण मदत होईल. आणि ज्यांना तसं शक्य नाही त्यांनी बादलीत विसर्जन करून किंवा टपात विसर्जन करून ते पाणी वृक्षांना वापरलं तर विसर्जनाच्या वेळी तुम्ही बघा त्या गणपतीची काय अवस्था होते.
डोळ्यात पाणी येतं अशी अवस्था विसर्जनाच्या वेळी होते, ती थांबण्यासाठी आपल्याच हातानं सुव्यवस्थितपणे त्याचं विसर्जन करावं हे कळकळीचं आवाहन. म्हणून या सर्व आपणा सर्वांना पर्यावरणाच्या शुभेच्छा देऊन आपल्या हातून सत्कार्य घडून प्रति महिन्याकाठी 10 सेवेकरी आपल्या हातून घडावेत एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करून प्रार्थनेनंतर मौनानं प्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधीमठ औदुंबराला वळसा घालून दरबारात स्वामींना नमस्कार करून जागेवर बसतील. पाठोपाठ पुरुष प्रतिनिधी मौनानं त्याप्रमाणे आचरण करतील. आणि आता पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आपण प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.